मला ना खाली बसून कणिक मळायलाच लय आवडते. आपलं खाली बसून कणिक आपली आरामात मळून तयार होते. तर इथं मी कणिक मळत होते. मला टोमॅटोची भाजी आणि चपाती बनवायची होती. टोमॅटोची भाजी माझी कायमची फेवरेट आहे. भारी लागते टोमॅटोची भाजी आणि त्यात थोडा कांदा जास्त वापरायचा म्हणजे एकदम भारी होते. आमच्या इकडे एकदम साध्या पद्धतीने बनवतात. कांदा, टोमॅटो आणि नंतर लाल मसाला जो असेल तो, चटणी. आमच्या इकडे चटणी म्हणतात ती ह्याच्यात वापरतात. एकदम भारी होते. याच्यात थोडी साखर टाकायची किंवा गूळ. तर मी कपडे लेट धुतले होते काल, त्यामुळं मी दुसऱ्या दिवशी सकाळी कपडे काढले आणि नंतर कपडे धुवायचे होते म्हणून मी हे सगळं रिकामं करून घेतलं आणि कपडे वगैरे धुवून घेतली आणि वाळत वगैरे घालून घेतली. माझं सगळं जेवण वगैरे सगळं झालं होतं काम. आता म्हणलं काय करायचं, तर मिक्सरलाच घाण झाला होता. तर मिक्सर म्हणलं धुवून घ्यावा चांगला आणि मी भांडी घासायच्या चोत्यानंच मिक्सर घासत असते आणि परत स्वच्छ ओल्या फडक्यानं ते चांगलं असं साफ करून घ्यायचं. आणि साऊथमध्ये ना प्रत्येक घरापुढं अशा पद्धतीनं रांगोळी काढलेली असते आणि त्यातल्या त्यात कार्यक्रम असला की जास्त असते. तर यांचा फोन आला होता मला, खाली ये थोडं सामान घेऊन वर यायचं आहे. तर हे फळं घेऊन आले होते. त्यात ना हे फळ मला जरा वेगळंच वाटलं. आपल्या इकडं तर मी कधी खाल्लं नव्हतं आणि एवढं आंबट लागलं ना, मला अजिबात नाही आवडलं. तर ना रात्री पौर्णिमा होती आणि मोठी दिवाळी पण होती. त्यासाठी मी दिवे सगळे लावून घेतले. गावाकडे तर जास्त साजरी करतात, इकडे काय मी फक्त दिवे वगैरे लावले. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला नक्की सबस्क्राईब